खबर है नासिक से। आज नासिक महानगर पालिका चुनाव का मतदान संपन्न हुआ। कुछ अपवादों को छोड़कर अधिकांश स्थानों पर मतदान शांतिपूर्ण तरीके से हुआ। हालांकि कुछ जगहों पर पैसे बांटने की घटनाएं सामने आई तो कई उम्मीदवारों के बीच विवाद देखने को मिला। कुछ स्थानों पर पुलिस द्वारा हल्का लाठीचार्ज भी किया। पिछले 15 दिनों से नासिक महानगर पालिका चुनाव की जोरदार राजनीतिक हलचल चल रही थी। आज एनएमसी चुनाव का मतदान हुआ और 16 तारीख को मतगणना की जाएगी। आने वाले नतीजों में कहीं खुशी तो कहीं गम देखने को मिल सकता है, लेकिन अब तक नासिक महानगर पालिका का चुनाव कांटे की टक्कर के रूप में देखा जा रहा है। वहीं ईवीएम बंद होने की शिकायतें, कहीं फर्जी मतदान तो कहीं पैसे बांटने जैसी घटनाएं लगातार सामने आ रही हैं। नासिक से वंदे भारत के लिए विजय सोनवड़े की रिपोर्ट। जागरूक व्हा, आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि योग्य व्यक्तीची निवडून आणा योग्य व्यक्तीला, कारण आपला विकास हा योग्य व्यक्तीच्या हातूनच होऊ शकतो। कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका आणि अनुभवी व्यक्तीलाच आपले मतदान द्या। वंदे भारत या प्रेसचं खऱ्या अर्थानं मी आमच्या प्रभाग क्रमांक 11च्या वतीने स्वागत करतो। गेली 30-40 दशकं झाली या आमच्या स्वारबाबानगरमध्ये आम्ही वारंवार वीज वितरण कंपनीला वारंवार कंप्लेंट करून देखील या भूमिगत तारा झाल्या पाहिजे आमचं असं म्हणणं होतं। कायम त्यांना आम्ही सातत्याने सांगतो की भूमिगत तारा करा। इथं या आमच्या हिरामन गोडके त्यांच्या मुलीला देखील ताराला शॉक लागून त्यांना जळाली होती। अशा अनेक आम्ही तक्रारी केल्या, परंतु आज देखील ते ऐकायला त्यांना आता एवढ्यातच मोठा डीपीचा आवाज झाला, कोणाला वाटलं कुठं काही स्फोट झाला का काय। म्हणजे अशा पद्धतीने आमच्या या वार्डाची परिस्थिती आहे। आमदारांना सुद्धा सांगून आम्ही पाहिलं सीमाताईंना की तुम्ही सिडकोतल्या तारा भूमिगत केलाय, तुम्ही कॉलनीतला तारा भूमिगत केलाय, पण तुम्ही आमचं स्वारबाबानगर असो, राजवाडा असो, संतोषी माता या ज्या स्लम मध्ये का लक्ष देत नाही। तुम्हाला स्लमचं मतदान चालतं आणि स्लमचे तुम्हाला मतं चालतात, पण तुम्हाला स्लम मध्ये सुविधा करायला काय हरकत काय किंवा काय तुम्हाला फंड मिळत नाही का। अशा पद्धतीने आम्ही सातत्याने हे केलेलं आहे आणि आता मोठा इथं डीपीचा आवाज झालाय तरी वीज वितरण कंपनीला काही त्याचा फरक पडत नाही। आता फोन केलाय साहेबांना, ते म्हणे फक्त येतो अशा पद्धतीने सांगितलंय। तेव्हा सगळ्या आमच्या या प्रभागामध्ये म्हणून मी आता सुज्ञ मतदाराला सांगतो की उमेदवार निवडताना आपण अतिशय सुज्ञ आणि चांगला उमेदवार निवडा, स्वच्छ उमेदवार निवडा आणि लोकशाही बळकट करा असं सांगतो। म्हणजे नवजीवन स्कूल जवळ आता जवळपास घड्याळातले 5:30 वाजले असून मतदानासाठी आता मतदारांना मध्ये सोडण्यास कंपल्सरी बंदी करण्यात आलेली आहे। तसेच आमच्या जवळ आता काही मतदार उभे आहेत की त्यांना मतदार करण्याला रोखण्यात आलेलं आहे। ताई काय सांगणार तुम्ही? तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे दवाखान्यातून आले, येळ संपले त्यामुळे घेतलं नाही मला। गेट जवळ आलो होतो, आम्ही गेट जवळ आलो आणि त्यांनी सांगितलं की आता तुमचा वेळ संपलेला आहे, आता कुठलाही अधिकार नाही। तुमचं काय? माझं असं अडचण झाली, माझ्या नावाने कोणीतरी बोगस मतदान करून गेलं मध्ये। तुमचं नाव काय? नाव सांगा। राजेंद्र दौलत वाघ। राहायला कुठे तुम्ही? राहायला खुटवड नगरला इथं अजिंक्य। तुमच्या नावानं कोणी मतदान केलं काय माहिती पडलं? मला काहीच माहिती नाही। आता अधिकाऱ्यांना मी आयडी कार्ड 2-3 मतदान कार्ड दाखवलं, आधार कार्ड दाखवलं, ते म्हणे तुमच्या नावाने कोणतरी म्हटलं। मग तुम्ही ओळखपत्र कोणाची पाहता, वोटिंग कसं काय करू दिलं तुम्ही? मी बोललो ते म्हणे तुम्ही आता बाहेर जा, कोणाशी काय करायचं ते बोला। ओके सर, धन्यवाद। प्रभाग क्रमांक 26 मध्ये नवजीवन स्कूल जवळ आहोत। तिथं बोगस मतदान झालेलं आहे। हे मी नाही सांगत, ज्याच्या नावावर बोगस मतदान झालेलं आहे ती व्यक्ती आमच्या बरोबर आहेत। सर, तुम्ही नक्की तुमच्या भोवतर काय घटना घडली आणि तुम्हाला मधून काय रिस्पॉन्स मिळाला? 1 ते 1.5 तास मध्ये गर्दीत नंबर लावून उभा होतो। आधार कार्ड घेतलं, वोटिंग कार्ड आहे माझ्याकडे, मध्ये गेलो, तिथं ज्यावेळेस पावती दिली तर त्यांनी लगेच दाखवलं तुमच्या नावाने वोटिंग झालेलं आहे। मला कोणी सांगितलं? तिथल्या अधिकाऱ्यांनी। अधिकाऱ्याचं नाव काय? अधिकारी मध्ये आहे, आता मध्ये मागच्या अभ्यासिकामध्ये।
तुम्ही मध्ये जाऊन किती वेळ झाला होता तुम्हाला? भरपूर वेळ 1 तास जवळजवळ मध्ये लाईन. तुमचं कोणी काही एक ऐकून घेतलेलं नाही. सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी कंप्लेंट करा, हे करा, ते करा. अधिकाऱ्याचं एकंदरीत नाव वगैरे काय सांगता येईल का तुम्हाला? मध्ये आता अभ्यासिका आहे ना पाठीमागे नवजीवन डे स्कूलच्या पाठीमागे त्या अधिकाऱ्यांनी मला बाहेर ते म्हणे तुम्ही बाहेर जा. तुम्हाला मध्ये किती वेळ थांबून ठेवलं? मध्ये मी सगळ्यांना दाखवलं ना, वोटर कार्ड सगळ्यांना दोन्ही तिन्ही पाहिलं, सगळं पाहिलं. ते म्हणून तुमच्या नावाने टिकमार झालेली आहे, वोटिंग झालेलं आहे, तर तुम्ही वोटिंग करू शकत नाही. हे मतदारांची नाशिकमध्ये मतदानात कसं बोगस मतदान चालू आहे हे तुम्ही जनतेने दोघं उघडून पाहायला हवं. धन्यवाद सर, तुम्ही वंदे भारतशी बोलले त्याच्यामुळं.